कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या मराठी माणसांचं आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट पोचेल, 2 दिवस काहीतरी लेट येणार, कारण की काही कारण होतं आणि भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही केला. त्याचे काही कारण आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते का मी एवढे दिवस व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे. आणि आता सकाळी सकाळी मस्त अशी पहाटे आमची सुरुवात झाली आहे. आज सगळेजण घरचे माणसं जे आहे आमचे ते सगळे शेतावर जाणार आहे साजुनी करायसाठी, शेतातली पूजा वगैरे करायसाठी बैल वगैरे घेऊन. तर माझी इथं पूजा वगैरे झाली सकाळी आणि ते गेल्यावर मग मी इथे घुगऱ्या शिजवायला घेतल्या. थोडा वेळ होता म्हणून म्हटलं पहिले घुगऱ्या शिजवून घ्या, कारण की आमच्याकडे गुढीपाडव्याला घुगऱ्या खाल्ल्या जातात सकाळी. म्हणून मग असं छान घुगऱ्याची तयारी केली. घुगऱ्या शिजवायला टाकल्या एक साईडला. ते होत नाही तर अद्वै वगैरे सगळे शेतातून आले होते. अद्वैला जसं समजायला लागलं शेतावर पूजा करायला वगैरे जायचं म्हणून. त्याच्यापासून त्याचा हट्ट होता की मी पण जाणार दरवर्षी पूजा करायला शेतामध्ये. तर सकाळी पहाटे उठून तो पूजा करायला वगैरे शेतात गेला होता. तो येत नाहीच तर थोडा दिवस उजाडला होता, कारण की अंधारातच पूजा वगैरे करायला शेतात जातात. मग त्याच्या आजीने त्याची इथे छान आल्यावर आरती वगैरे केली, त्यांचे पाय वगैरे धुतले. मराठी माणसांचं हेच तर आहे की सगळं काही झाल्यावर चांगलं कार्य करताना आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात ही चांगली करतो. इथं बाबा वगैरे शेतात जाऊन आले, अद्वैचे बाबा वगैरे सगळे. आणि माझे सासरे पण बघा किती छान त्यांची इथे आरती करतात. आणि अद्वैनी पण अक्षत वगैरे लावली. अशा प्रकारे शेतातून आल्यावर पहिले पाय वगैरे धुतल्या जातात. आणि आमच्याकडे गुढी पण उभारली जाते. काही ठिकाणी उभारतात लोक, काही ठिकाणी नाही उभारत. पहिले आमच्याकडे नव्हती, पण जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी ते गुढी उभारायला सुरुवात केली. तर मी ती सगळी पहिली तयारी करून ठेवली. म्हणजे आपलं लाल वस्त्र, साडी, गडवा, आंब्याची डहाळे आणि कडुलिंबाची पाने, बांबूची काठी आणि आरतीची थाळी वगैरे अशी सजावट करून ठेवली आहे गाठी वगैरे घेऊन. म्हणजे कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी केली की लगेच सगळ्या गोष्टी सापडतात. आणि मग मी इथे गुढीची तयारी करायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी इथे पहिले रांगोळी वगैरे काढून ठेवते, कारण की घरातच मी पूजा करणार होती पहिले, नंतर गुढी बाहेर नेऊन उभारणार होती, कारण की बाहेर थोडी जागा नाही आहे. दरवर्षी मी बाहेरच पूजा वगैरे करते, पण ह्या वर्षी नाही होणार. ह्या वर्षी मी घरात पूजा करून घेतली आणि बाहेर वगैरे नेऊन गुढी उभारली, कारण आमच्या इथे पोते वगैरे ठेवलेले आहेत बाहेर. त्याच कारणाने पूजा वगैरे करायला थोडे प्रॉब्लेम जाते. पण मग पहिले घरात पूजा वगैरे करून घेणार. तर अशा प्रकारे मी आता कलशाला स्वस्तिक वगैरे काढून घेते, कुंकवाची बोट वगैरे उमटून घेत आहे. हे अशा गोष्टीची तयारी आपण लवकर केली ना तर गोष्टी सगळ्या सरळ आणि सोप्या होतात. इकडे एक साईडने पुरणाचा कुकर पण चढवला आहे. दोन्ही कामे करण्यात थोडीफार मजा वेगळीच असते. एक साईडने मी इथे पुरणाचा कुकर वगैरे चढवला आहे, कारण की म्हणजे आपली बाकीची तयारी होत पण ते इकडे पुरण शिजलं जाईल आणि नैवेद्य दाखवायलाही आपल्याला लवकर तयार होईल. आणि इकडे बघा एक साईडने सासूबाई इथे गुढी उभारण्याची तयारी चालू आहे. त्यांची साडीची घडी वगैरे करून राहिल्या त्या. आणि इथे एक साईडला अद्वैचे बाबा आंब्याचे तोरण करून दरवाजाला लावत होते. आपलं कोणताही छोटा मोठा सण असो, आपण आंब्याचे तोरण दरवाजांना आणि मंदिराला लावतच असतो. आणि एक साईडने इथे मी जे काही तयारी करून ठेवली होती त्याच्यासोबत अद्वै इथे रांगोळी काढतात. त्याची अशी इच्छा राहतेच नेहमी की कोणत्याही गोष्टीत माझा हात थोडाफार लागलाच पाहिजेत. अशा प्रकारे रांगोळी काढणे, मोडणे हा त्याचा क्रम तो चालूच असतो. आणि त्यांनी छान खूप चांगल्या प्रकारे मला इथे मदत केलेली आहे. भारतात अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकी एक आहे गुढीपाडवा. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. हा प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. या दिवशी सर्वजण सकाळी उठून अंघोळ करतात, पारंपरिक परिधान करतात, घरापुढे रांगोळी काढतात, दारासमोर गुढी उभारतात. गुढी म्हणजे तांब्याच्या लोट्यावर स्वस्तिक बनवून रेशमी कपडा टाकला जातो. गुढी विजयाचे प्रतीक मानले जाते. हा सण आपल्याला आयुष्याची सुरुवात नव्या उत्साहाने व आनंदाने करण्याचा संदेश आणि प्रेरणा देते. गुढीची तयारी चालू केली होती करण्यात. अद्वैचं चालू होतं की मला गडवा ठेवायचा आहे, लोटा ठेवायचा आहे. तर मी इथे त्याला बाकीची कामं सांगितली. तर तो त्या फनी डान्स चालू केला. त्याची आंब्याची आणि लिंबाची डाळ घेऊन तो डान्स वगैरे करत होता. अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून छान तयारी केली. आणि गावाकडे सण साजरे करण्याची मजा ही काही वेगळीच असते.
गुढीपाडवा हा एक भारतीय सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्याने भारतात या दिवसाचं स्वागत करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आणि काही पद्धती आहेत. महाराष्ट्रात गुढीपाडवा, दक्षिण भारतात युगादी तसेच विशू आणि काश्मीरमध्ये नवरेह असे साजरे केले जातात. तर गोव्यात व कोकणात सत्वर पाडवा अशा नावाने हा सण ओळखला जातो. जाणून घेऊया या दिवसाचं महत्त्व आणि चैत्राचं स्वागत करण्याच्या वेगवेगळ्या काही पद्धती. महाराष्ट्रात हा दिवस घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जातो. उंच अशा बांबूच्या काठीवर लिंबाच्या डहाळ्या, साखरेच्या माळा, फुलांच्या माळा आणि नवीन कापड ठेवून त्यावर कलश किंवा पेला ठेवला जातो. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात शोभायात्रा काढण्याच्या परंपरा आहेत. केरळ आणि कर्नाटकमधील काही जिल्ह्यात हा दिवस विष्णुकानी म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी विष्णूला फळ, भाज्या, फुलं, सोनं आणि चांदी अर्पण करण्याची प्रथा आहे. या दिवशी मोठ्याकडून लहानांना पैसे आणि भेटवस्तू दिल्या जातात. त्याला कैनितम असं म्हणतात. चैत्राचा पहिला दिवस कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उगादी म्हणून साजरा केला जातो. युग आणि आदी यापासून युगादी हा शब्द तयार होतो. नवीन युगाची म्हणजेच वर्षाची सुरुवात या अर्थाने हे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. पंजाबमध्ये याच काळात बैसाखी उत्सव साजरा करून नववर्षाचं स्वागत करण्यात येते. तर सिंधी बांधव हा दिवस चेटीचंड म्हणून साजरा केला जातो. याच तिथीच्या आसपास बंगाली आणि तामिळ नववर्ष सुरू होते. उत्तरेतील राज्यामध्ये चैत्र प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. भारतातील परंपरेतील 4 नवरात्रापैकी हे पहिलं नवरात्र प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत साजरं केलं जातं. याच काळात वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे याला वासंती नवरात्र असेही म्हटले जाते. काश्मीरमध्ये याच काळात नवरेह हाही सण साजरा केला जातो. रब्बी हंगाम संपून धान्य तयार येण्याचा काळ हा असतो. त्यामुळे शेताच्या घरात आलेले धान्यरूपी समृद्धी साजरी करण्याचा सण म्हणून देखील गुढीपाडव्याकडे साजरी केली जाते. सांस्कृतिक, धार्मिक तसेच नैसर्गिक आणि पर्यावरण दृष्टीने ह्या गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. वसंत ऋतूनंतर उन्हाळा बाधू नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच कडुलिंबाचे पाने खावीत असे सांगितले जाते. तसेच एका वर्षात सूर्य हा 12 राशींमधून प्रवेश करतो असं मानलं जाते. हा प्रवास संपूर्ण सूर्य पुन्हा पाहिला म्हणजे मेष राशीत येणे ही नव्या वर्षाची सुरुवात मानली जाते. याचवेळी चंद्र हा चित्रा नक्षत्रात असल्यामुळे त्या महिन्याला चैत्र हे नाव पडल्याचं सांगण्यात येते. या दिवसाचे काही पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत. चैत्र प्रतिपदा हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केल्याचे सांगितले जाते. तसेच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे असेही सांगितले जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण देखील इत्यादी गोष्टी केल्या जाते. तुमच्याकडे गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा केला जातो ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी गुढी कशी दिसते हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. साध्या सरळ सोप्या पद्धतींची ही पूजा आहे. तशीच मी मांडलेली आहे. सगळी पूजा वगैरे झाली, सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतला आणि आता इकडे चालू आहे अद्वैचं, त्याच्या आजीचं वगैरे पूजा वगैरे करणं. माझी पूजा वगैरे झालेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडव्याची पूजा करतो. खेड्यातल्या काही पद्धती, रूढी वगैरे परंपरा ह्या काही वेगळ्या असतात आणि ज्या ज्या ठिकाणच्या परंपरा ह्या त्या ठिकाणी वेगळ्या असतात. तुम्ही पावले जाऊन पहा. तिकडच्या पूजा वगैरे मांडण्याची करण्याची पद्धत ही काही वेगळी असते. तर आमच्याकडे कशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे करते हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि अद्वैची बघा इथे पूजा वगैरे चालू आहे. त्याची पूजा काही संपत नाही. त्याला थोडा टाईम लागतो. सगळ्या गोष्टीला तो वेळ देऊन अशा पद्धतीने तो पूजा करतो.
प्रकारे आरती वगैरे झाली. आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि बुढी माऊलीजवळ आशीर्वाद मागितला की आम्हाला सुख समृद्धी ठेव, आमच्यावर तुमचा आशीर्वाद सदैव असू दे. आणि नंतर इथे गुढी आम्ही बाहेर येऊन लावायला सुरुवात केली. तर चला तर मग इथेच हा मी व्हिडिओ एंड करत असा आहे. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझी गुढीची पूजा कशा पद्धतीने झालेली आहे, छान झालेली आहे, तुमचे सजेशन काय आहे हे पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.